निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे देवी आमच्यावर प्रसन्न हो, हे जगन्माते प्रसन्न हो, हे विश्वेश्वरी या जगाचे रक्षण कर। हे देवी तू या चराचर सृष्टीची स्वामिनी आहेस। हे देवी तू या जगाचा एकमेव आधार आहेस, कारण तू पृथ्वी रूपच आहेस। हे देवी तुझा पराक्रम अनुल्लंघनीय आहे। तू जलरूपिणी राहिल्यामुळे तुझ्यामुळे हे सर्व जग तृप्त आहे। तू अनंत बल संपन्न अशी वैष्णवी शक्ती आहेस, तसेच या विश्वाचे मूळ कारण जी श्रेष्ठ माया ती तू आहेस। हे देवी तू हे सारं जग मोहित केलेलं आहेस। हे देवी तू जर प्रसन्न झालीस तर या पृथ्वीवरच मोक्ष प्राप्ती मिळेल। हे देवी या जगात जेवढ्या स्त्रिया आहेत त्या सर्व तुझेच रूप आहेत। हे जगदंबे तूच एकमात्र अशी आहेस की जी हे सारे विश्व व्यापून राहिली आहेस। स्तुती करण्या योग्य अशा सर्व वस्तूंपेक्षाही श्रेष्ठ अशी तू परावाणी आहेस। तुझी स्तुती ती आम्ही काय करणार। हे देवी सर्वात्मा रूप विश्वरूप असलेली तू भोग आणि मोक्ष देणारी तू आहेस। या वेदशास्त्रांनी तुझे स्तवन झालेले आहे। तुझ्या स्तुतीसाठी शब्दांत यापेक्षा चांगली वचने काय असणार। गोरक्ष जालिंदर मी तुमच्या सोबत आलो नाही, कारण मी माझं इथे प्रतिरूप ठेवतो आहे आणि काही मंत्रांची निर्मिती करतो आहे। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन। नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। ओम चैतन्य गुरुदेवा ह्या माणसांचं करता करता तुमचं नाव बी घेता येईना। पोटात आग पडली आहे ते वेगळंच। म्या नाही थांबायचं आता इथं। न्याय येतो आहे तुमच्याकडं। भेटा मला कुठं आहे गुरुदेवा।
शुभम भवतु. आसन ग्रहण करा. गुरुदेव, आपण सांगितलेले कार्य पूर्ण झाले आहे. आदिशक्तीने आम्हाला दर्शन दिले आहे आणि आशीर्वादही दिला आहे. परंतु गुरुदेव मच्छिंद्रनाथ अचानक गुप्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही सगळे काळजीत आहोत गुरुदेव. हा काय प्रकार आहे आम्हाला समजला नाही. मच्छिंद्र काही दिव्य मंत्रांची रचना करतो आहे. भविष्यात मच्छिंद्र जाल म्हणून ते मंत्र साधकांसाठी उपयोगी पडतील. गुरुदेव, आता आमच्यासाठी काय आदेश आहे? हे स्थान न सोडता हे कार्य तसंच पुढे सुरू ठेवा. अडबंगी इकडेच येतो आहे. तो आला की त्याला माझ्याकडे घेऊन ये. जशी आज्ञा गुरुदेव. गुरुदेवा, गुरुदेवा, माझी भूक आताची नाही, आदिम काळापासूनची आहे. तुमच्या हाताने घास खाल्ल्या बिगर आगी जायची नाही. गुरुदेवा, काय झालं बरं तरी? अडभंगीनाथांचा आवाज येत आहे. श्री दत्तगुरु म्हणाले तसं अडबंगीनाथ इकडेच येत आहे. गुरुदेवा, तुम्ही मला सोडून गेलात पण मागं वळून बघितलं नाही माझ्याकडे. तुला ठाऊक आहे अडबंगी की तुला तिथे कशासाठी पाठवलं आहे? तुझं कार्य कसं सुरू आहे? गुरुदेवा, काम चालूच आहे हो, त्याची काळजी नाही मला. अडबंगी, काय झालंय? लोकांची गाराणी सोडवता सोडवता आणि त्यांच्यासाठी राबता राबता दिस कवा उजडतो आणि कवा मावळतो कळत नाही. आणि त्यात माझ्या असं ध्यानात आलं आहे का लोकांसाठी किती बी करा, ते काय मागं वळून बघत नाहीत आपल्याकडे. अडबंगीनाथ, मग त्यांनी काय करावं असं तुम्हाला वाटतं? त्यांची कामं कधी करू आणि भिक्षा मागायला कवा जाऊ? असे प्रसंग येतच राहणार अडबंगी. ते मला काही ठावं नाही. मला मच्छिंद्रनाथासनी भेटायचं आहे. ते कुठं आणि कवा भेटतील तेवढं मला सांगा. जे काही असेल ते आम्हाला सांग. मला मच्छिंद्रनाथासनी भेटायचं आहे. ते आता इथे नाहीत. कधी येणार आहेत? ते कोणालाच ठाऊक नाही. तुझं काय काम आहे ते सांग. मला इथंच राहू द्या. अडबंगी, श्री मच्छिंद्रनाथांच्या आज्ञेशिवाय तुला इथे राहता येणार नाही. आणि अडबंगीनाथ,
तुम्हाला त्यांनी एक कार्य दिलेलं आहे. मी इथंच बसून राहतो. अडबंगीनाथ, गुरु मच्छिंद्रनाथ आले की तू पुन्हा ये आणि ते जसं सांगतील तसं आपण करूयात. आता काय करायचंय? मी येतो आहे अडबंगी, काळजी करू नकोस. माझं प्रतिरूप इथे कार्य करत राहील आणि मी तुम्हा सगळ्यांसोबत असेल. धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. सरस्वती, तू माझी भक्ती केली आहेस, त्यामुळे पुढे जे काही अनिष्ट घडणार असेल ते टाळण्यासाठी मी तुला उपाय सांगतो आहे. तुझ्या पतीचे संचितच संपलेले आहे, त्याच्या गाठीशी कोणतेही पुण्य उरलेले नाही. मग एखादे संकट त्याच्यावर आले तर तो त्यातून कसा वाचेल? म्हणून त्याच्या हातून थोडे पुण्य घडावे असे काहीतरी कर. अहो 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 उठा ना. अहो उठा, पहाट झाली. अगं माझी झोप तरी पूर्ण होऊ दे ग. मला गुरुदेवाने दृष्टांत दिला. कोणी? जालिंदर नाथांनी. बर, चल झोपूया. अहो ऐका तरी. काय? बोल ना, पटकन बोल ना ग. तुमच्या हातून काहीतरी पुण्य घडावं असं मला गुरुदेवाने सांगितलंय. म्हणजे आता काय मी पाप करतोय? मग नाही नाही, मग तसं नाही हो. मग म्हणजे काही वाईट घडणार असेल ना आणि तुमच्याकडे पुण्य असेल तर तुम्ही त्यातूनही वाचाल. मला सांग, पुण्य कमवण्यासाठी मी काय करायला हवंय? दान, धर्म, दक्षिणा, सेवा करावी. पुण्य हे तू म्हणतेस की मी खर्च करावा? अहो हे गुरुदेवा, आपली कृपादृष्टी आमच्यावर अशी सदैव राहू दे.
हे श्री जालिंदरनाथ, आपण मला दृष्टांत देऊन सावध केले आहे. माझ्या पतीच्या गाठीशी कोणतेही पुण्य नाही. उद्या जर त्यांच्यावर कोणते संकट येऊन उभे राहिले तर त्यांच्या जीवाचे काहीही बरे वाईट होऊ शकते. असे होऊ नये म्हणून आपणच मला मार्ग दाखवावा. हे गुरुदेव, माझी प्रार्थना आपल्यापर्यंत पोहोचली आणि आपणच हा आशीर्वाद दिलात असं मी समजते. सरस्वती, सरस्वती, हे काय चाललंय तुझं? अहो, माझे गुरु श्री जालिंदरनाथ यांची पूजा बांधली आहे. अगं पूजा बांध की, पण हे काय? कुठे काय? अगं कुठे काय काय? अगं एवढा खर्च, ही एवढी फुलं, हे एवढं तेल. अहो, गुरुदेवांच्या कृपेने आपल्याकडे काही कमी आहे का? आणि देवघरात तर दिवे लावणारच ना. तू उगाच दिवे लावू नकोस. अगं तुला कळत कसं नाहीये, एवढ्या तेलात आपला कित्येक दिवसांचा स्वयंपाक होईल ग. मी तुमच्या समोर हात जोडते, आजच्या दिवस हे दिवे राहू दे. नाही नाही, अहो माझं ऐका ना. मी अजिबात ऐकणार नाही. एवढा खर्च मी काय सांगते, आजच्या दिवस हे राहू दे. अहो नका करू. आजच्या दिवस वगैरे नाही. ऐकून घ्या माझं. मी काय म्हणते ते ऐकून तर घ्या. मला काही एक तुझं ऐकायचं नाहीये, कळलं? हो ऐका ना. हे बघ, मी तुझं काही एक ऐकणार नाहीये. तू फक्त आता माझं ऐकायचं. हे सगळे दिवे जेवढे उरलेत ते सगळे विझवायचे. त्यातलं तेल एका भांड्यात काढायचं आणि मला आणून द्यायचं, कळलं? काय ना, मी तुझ्याकडे लक्ष दिलं नाही तर तू सगळं माझं धन उधळून टाकशील तुझ्या या देवाच्या नावाने. असं नाही हो, माझं ऐकून तरी घ्या. तू माझं ऐकायचंस. सगळं तेल एका भांड्यात काढायचं आणि मला आणून द्यायचं, कळलं? हे गुरुदेवा, हे जालिंदरनाथा, माझ्या पतीना क्षमा कर. तू माझी भक्ती केली आहेस, त्यामुळे पुढे जे काही अनिष्ट घडणार असेल ते टाळण्यासाठी मी तुला उपाय सांगतो आहे. माई, तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचते आहे. मी तुझ्या मनोकामना पूर्ण करेन. गुरुदेव, आम्ही आपलीच प्रतीक्षा करत होतो. एक भक्त आहे, तिच्या साह्यासाठी मला जावं लागेल लवकरच. गुरुवर, आपण याविषयी मागेही बोलला होतात. होय का नाही? मला वाटलं ही जी भक्त आहे सरस्वती, तिचा पती सुधारेल, परंतु तसं काहीच घडताना दिसत नाहीये. जालिंदरनाथ,
मला असं वाटतं की आपण त्या भक्ताची प्रत्यक्ष भेट घ्यावी आणि त्याच्यावर जे काही संकट आहे ते दूर करावं. होय गोरक्षनाथ, उद्या त्या भक्ताच्या गावी जाऊन काहीतरी मार्ग काढून द्यावा लागेल. अडबंगीनाथ प्रतीक्षेत थांबलेले आहेत, त्याबद्दलही काही विचार करायला हवा. उद्या गुरुदेव येतील असा मला संकेत मिळतो आहे. अडवंगीची काळजी घेतली पाहिजे आणि जालिंदरने भक्तांच्या हाकेला धावून गेलं पाहिजे. मी येतो आहे.